बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईतील ऐरोली येथील संत सावतामाळी सभागृहात महाराष्ट्र सखी सन्मान सोहळ्याचे दिमाखदार पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। विविध क्षेत्रातील महिलांना मार्गदर्शन करणे, दिशा दाखवणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आला। यावेळी महिलांनी सुमधुर गाणी आणि लावणी नृत्याचं सादरीकरण केलं। तसेच महिलांना पथनाट्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या सन्मान सोहळ्यादरम्यान करण्यात आलाय। पोलीस, आरोग्य, कला, व्यवसाय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान महाराष्ट्र सखीच्या अध्यक्ष हेमलता गायकवाड आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। सखी सन्मान सोहळा 2026 असा यावर्षी झालेला आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रोग्राम देत असतो आणि या वर्षीचा हा सोहळा आम्ही प्रथमच ऐरोलीमध्ये ठेवलेला आहे। आमचे प्रतिनिधी उत्कर्षा आणि तृप्ती या दोघी आमच्या इकडच्या प्रतिनिधी आहेत। अशा वेगवेगळ्या प्रतिनिधी आम्ही महाराष्ट्रभर आमच्या आहेत आणि या दोघींच्या माध्यमातून आज हा प्रोग्राम झालेला आहे आणि मला खूप बरं वाटलं, आनंद झाला मला। हा माझा समाज एक दुर्लक्षित समाज आहे। दुर्लक्षित समाजाच्या व्यक्तीला बोलून मान सन्मान करणं हे माझ्यासाठी खूप महान कार्य केलेलं आहे हेमलताताईंनी, म्हणून मी मनापासून त्यांचे आभार करते। मी डॉक्टर सलमा साखरकर, किन्नरमा ह्या ट्रस्टची फाउंडर, ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड महाराष्ट्र त्याची मी मेंबर आहे। स्त्रियांच्याकडे घरोघरी भरभरून टॅलेंट आहे, पण त्या टॅलेंटला वाव मिळायला आणि त्या प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळायची गरज असते। मला वाटतं महाराष्ट्र सखी या प्लॅटफॉर्मवरून अशा प्रकारच्या सर्वच स्त्रियांना स्वतःची टॅलेंट एक्सप्रेस करायला मोकळेपणी येऊन घरातल्या गृहिणींनी लावणी सादर करावी, उत्तम अशी गाणी सादर करावी, कोळी गाणी सादर करावी, पथनाट्य सादर व्हावी, सामाजिक विषयांवर चर्चा व्हावी आणि त्यांच्या गुणांसाठी आणि त्यांच्या असलेल्या उत्तम कामासाठी त्यांचा सत्कार सन्मान व्हावा, यासारखी कोणतीही गोष्ट नाही। हेमाताईंना मी जवळजवळ अरुणापासून ओळखते आहे। नेहमीच काही ना काही नवीन नवीन उपक्रम राबवून असे कार्य करत असतात आणि आज माझ्यासारख्या एका अपंग व्यक्तीला पण त्यांच्यामध्ये सामावून घेतला आहे, त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो की असं त्यांनी सतत कार्य करत राहावं।